मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या ऑफिस कलिग्ससोबत हरणे बंदरला चालली आहे, दापोलीतल्या। आमचे जे बॉस आहेत म्हणजे लोकसत्ता.com ऑनलाईनचे एडिटर योगेश सर, त्यांच्या गावी आम्ही जात आहोत। सो आम्ही ऑलमोस्ट 40 आहोत इन्क्लुडिंग पुणे टीम। पण आता आम्ही जी बस केली आहे ती ठाण्यावरून 35 सीटर बस केली आहे। सो 35 पीपल आम्ही इथले आहोत, मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, विरार वगैरे। आणि पुणे टीम जी आहे त्याने त्यांची वेगळी अर्टिगा गाडी केली आहे। सो ते पण आपल्याला डिरेक्टली तिथे भेटणार आहेत। सो 3 दिवसांचा असा आमचा प्रवास आहे। आता आम्ही ऑलमोस्ट 6 वाजता निघालो आहे। पहाटे 4 वाजता उठून आवरून फटाफट आली आहे। त्यामुळे पुढे आता सगळ्यांची ओळख करून देते, ब्रेकफास्टला कुठे थांबणार आहे, लंच कुठे करणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत दापोलीतल्या हरणे बंदरमधल्या। सो त्या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल। तर चला जाऊया लवकर। मी पटकन बॅग ठेवली सीटवर आणि खाली आली आहे, म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया। सो सगळ्या कलिग्सची ओळख करून देते आणि धमाल मस्ती जी काय असेल ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। आणि कोकणात जाते, दापोली साईड जी आहे ती मी आधी कधीच पाहिली नव्हती, फर्स्ट टाईम पाहणार आहे। सो व्हेरी मच एक्सायटेड। आणि पाऊस देखील असण्याचं सांगितलं आहे, तर बघूया कसं काय असणार आहे। बस आहे जी आता ठाणे स्टेशनच्या बाहेर थांबलेली आणि आता त्यांनी त्या रोडवरून या रोडवर हे केलं आहे, म्हणजे पार्किंगसाठी उभं केलं आहे। सो जाऊया, बसमध्ये बसायला। सो इथे आपली बस थांबली आहे आणि बाकीचे येईपर्यंत आम्ही खातोय। इथे बघा ग, सगळेच खायला आले। इथे स्ट्रीटवरच आहे इडली वडा स्टेशनच्या बाहेर। सो आता जाईपर्यंत खाऊन घेत होतो। ठाणे हा आहे ना, साई सेवक पालखी आहे ना, त्याचा स्पॉट आहे फर्स्ट वाला। सो नाव करेंगे मिक्स ये ना आता बाजू ना। अरे गाणं तर गाऊ दे, रेकॉर्ड करते। माझा पण फोन कर, जरा आँख में भर लो पानी, जरा याद करो देसाला गो, देसाला पैठणी साड्या, पैठणी साड्या, सायलीच्या गो येड्या, सायलीच्या गो येड्या, यजमान गो, यजमान चेटे वाले, यजमान गो, यजमान पेटे वाले, नवरा कुणाचा येतो। ब्रेकफास्ट करायला हॉटेलमध्ये थांबलो आहे। हा मुंबई गोवाच हायवे आहे। थोडाफार पाऊस आहे।
उतरले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत हरणेला आणि इथून आता जाणार आहोत. तिथे गाडी पार्क केलेली आहे. ही पुण्यावरून आलेली टीम आहे, त्यांची गाडी आहे आणि थोड्या वेळात एक्सप्लोअर करूया सगळं. सो या विलामध्ये आम्ही स्टे करत आहोत. आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहोत, ग्राउंड फ्लोअरला पण रूम्स आहे. सो आणि इथे विहीर आहे पाण्याची. वर टेरेस आहे. सो ही अशी आम्हाला रूम दिली आहे. विला घेतलेला आहे. 2 बेड्स आहेत आणि मग नंतर गाद्या वगैरे आपण जे काय ते आणू. सो फ्रेश होणार. कसा झाला प्रवास, कसं वाटतंय? आणि ही तर आमची थेट गुजरातवरून आली आहे. कसं वाटतंय? छान. आणि खूप छान आहे. विला पण छान आहे. पण हा विला बघून थकवा गेलाय. प्रवास केलेला आणि ह्याला ना हे पण आहे, टेरेस पण आहे. खाली सगळे जेंट्स आहेत. सो इथे पण वॉशरूम वगैरे आहे आणि इथे आमच्या बाकीच्या सहकारी आहेत. इथे ही टेरेस आहे आणि असा डोंगराचा व्ह्यू वगैरे आहे. इथे मला वाटतं पाळणा असेल पण सध्या तो नाही आहे. पण ओव्हरऑल खूप छान आहे प्लेस. बंगल्याचा एंट्रन्स पण दाखवते मी. इथे त्यांचं घर आहे. सो व्हेरी नाईस प्लेस. चिऱ्यांचं आहे आणि वर देखील आहे. आम्ही इकडे सरांच्या घरी आलो खायला, जेवायला म्हणजे, आणि सगळ्यांनी लाईन लावली जेवणासाठी. आम्ही जवळपास 4:30 वाजता हरणेला पोचलो. सकाळी 6 वाजता ठाण्यावरून प्रवास सुरू केलेला. माणगावजवळ कंटेनर उलटा झालेला, सो ते सगळं काम सुरू होतं. सो तिथे आमचा 1.5 तास गेला. त्यामुळे आम्ही लंच पण केला नव्हता. आत्ता जस्ट आम्ही लंच केला, पोस्ट लंच म्हणू शकतो. प्रवास खूप छान झाला. रस्त्यात इतके ओढे, धबधबे, नदी वगैरे सगळं आणि इतकं हिरवंगार सगळं झालं ना. डोंगर, धुकं, भरपूर पाऊस, असा प्रवास खूप छान गेला. सो आम्ही वाटेत स्नॅक्स वगैरे खाल्लं होतं, त्यामुळे फार भूक अशी नव्हती आणि ब्रेकफास्ट पण प्रॉपर केलेला. तर आता हरणे बंदरावर आहोत आपण आणि इथूनच जवळ बीच आहे. सो आत्ताच आमचं खाऊन झालं आहे, तर मग आपण बीचवर जाऊया. तर रूम्स वगैरे तर मी तुम्हाला दाखवले कसे आहेत काय आहेत. सो आता थोडा बीच टाईम एन्जॉय करूया आणि मग भेटूया. आम्ही सगळे बंदरावर जायला निघालेलो आहोत. अर्ध्यांनी विंडशीटर वगैरे घातलं आहे. आम्ही छत्री घेतली. बघूया आता कसं आहे हरणे गाव आणि सगळं. हरणीचा समुद्र खूप खवळला आहे. मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत तिथे आणि हे सगळे असे वर जात आहेत. ते पायऱ्या दिसत आहेत ना तिथे. आणि थोड्याच वेळात पाऊस येणार आहे, कारण समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं मळब झाल्यासारखं झालं. सो सगळ्यांचा फोटोशूट वगैरे सगळं सुरू आहे. आपण वरती जाऊया. 2 ब्लॉगर्स मीटिंग इच अदर. आम्ही आज मॅचिंग पण करून आलोय. तिचं सिद्धी चॅनल आहे, सिद्धी शिंदे. तिच्या चॅनलवर पण लग्नाचा ब्लॉग आणि आत्ताचे पण तिच्या चॅनलवर तुम्ही ब्लॉग्स पाहू शकता. तिच्या चॅनलवर पण बघा. ही शृंखला नाही, तुम्ही ओळखता आपल्या चॅनलवर. तिच्या लग्नाचे 2 हळदीचा लग्नाचा दोन्ही व्हिडिओ आहे आणि ऑफिसमधले देखील असतात. तो आता आपण वर जाऊया. थोडं भिजणार आहोत. रिमझिम असं.
फोटो काढून येते. चला आपण आता पायऱ्या चढून वरती जातो आहे आणि हा सुंदर असा समुद्र आणि आमची बाकीची मंडळी अजून फोटोशूटच करतायत आणि तिथून आम्ही मला वाटतं चालत आलोय पूर्ण असं टर्न वगैरे घेऊन. सरांचं घर तिथे आहे. तो संध्याकाळी ऑलमोस्ट आता 6:30-7 वाजत आले तर पटापट जाऊया आपण वरती.